नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहोत आपण सीटीईटी जुलै 2024 चा पेपर बघणार आहोत. सीटीईटी जुलै 2024 चा पेपर आहे हा. आणि सीटीईटी पेपर 2 चा पेपर आहे आणि सेट आहे के. ओके, चला सुरू. पहिले 2 क्वेश्चन्स नाहीयेत माझ्याकडे. आता आपण थर्ड क्वेश्चन्स पासून सुरुवात करूया. पेपर सेट के आहे, पेपर 2 चा जुलै 2024 ला झालेला. जेव्हा आपण सीटीईटीची तयारी करत असतो तेव्हा आपल्याला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स करणं खूप गरजेचे आहे. माझ्याच्यानं जर शक्य झाले तर प्रत्येक टॉपिकवर 2013 पासूनचे जे काही परीक्षेमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आलेले ते मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. सध्या आपण पाहू आता जुलै 2024 चा पेपर. ओके, चला मित्रांनो सुरू करूया. छात्रों के विविध समूहों को पूरा करने के लिए निम्नलिखित में से कौन सांस्कृतिक रूप से उत्तरदायी शिक्षण का सही वर्णन करता है? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं 1, 2, 3. सुविचारित, अनुकूलित आणि विभेदित. ओके, मानकीकृत हे होत नाही, हे चुकीचं आहे. ओके, त्यामुळं हे 3 ऑप्शन्स बरोबर आहेत, म्हणून 1 नंबरचं बरोबर आहे. मित्रांनो, हा पेपर माझाच आहे आणि हे जे मी आन्सर की तुमच्यासोबत आन्सर शेअर करते आहेत हे वेबसाईटवरची जी आन्सर की आलेली आहे त्याच्यातून जे आन्सर्स योग्य आहेत तेच क्वेश्चन आन्सर्स मी तुमच्यापर्यंत देत आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. जीन पियाजे के अनुसार बच्चे वयस्कों से किस प्रकार भिन्न है? किस प्रकार भिन्न है? तो बघा, बच्चों की सोच वयस्कों की गुणात्मक रूप से भिन्न होती है. बच्चों की सोच मात्रात्मक रूप से वयस्कों से भिन्न होती है. बच्चे वयस्कों पर निर्भर होते हैं जबकि वयस्क स्वतंत्र होते हैं. बच्चों की तुलना में वयस्क बहुत अधिक ज्ञानी होते हैं. तर याच्यातला योग्य पर्याय आहे 1 नंबरचा. बच्चों की सोच वयस्कों से गुणात्मक रूप से भिन्न होती है. गुणात्मक रूप से म्हणजे वयस्क जे आहेत, जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या अनुभवाचा विचार हा खूप जास्त असतो आणि बालकांना एवढा अनुभव नसतो, म्हणून गुणात्मक रूप से भिन्न होती है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आप एक शिक्षक है जो अपने छात्रों को परासंज्ञात्मक कौशल्य विकसित करने में मदद करना चाहते हैं. निम्नलिखित में से कौन सी रणनीति इस प्रकार की चिंतन को बढ़ावा देने की सबसे अधिक संभावना है? फर्स्ट ऑप्शन बघा, विद्यार्थियों को सक्रिय कार्य के लिए सारांशित नोट्स प्रदान करना. विद्यार्थ्यांना नोट्स देणे हे योग्य आहे का? नाही, शिक्षकांना प्रोत्साहन करायचे. नोट्स वगैरे द्यायच्या नाहीये, त्यांना त्यांचं स्वतः करता आले पाहिजे. गृह कार्य सौंपना जिसके लिए याद रखने और याद करने की आवश्यकता होती है. रटण्याची किंवा गृह कार्य देऊन पाठांतर करून घेणे हे चुकीचं आहे. ओके, त्यामुळे हे पण नाही ऑप्शन, हे पण नाहीये. छात्रों को उनके प्रदर्शन पर गुणात्मक प्रतिपुष्टि की बजाय अंक देना हे ही योग्य नाहीये मित्रांनो. कोणत्याही मुलाला अंक द्यायचं नाहीये. ओके, म्हणून बघा, छात्रों को अपने स्वयं के सीखने और सोचने की प्रक्रिया पर विचार करने के लिए प्रोत्साहित करना. हे बघा, हे पॉझिटिव्ह आहे की विद्यार्थ्यांना त्यांना काही जर शिकायचं असेल त्यांनी स्वतः शिकायचं आणि त्याच्यातून विचार करायला प्रवृत्त करायचं आणि त्याच्यासाठी टीचरांनी काय करायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे. म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. लेवायोत्स्की के अनुसार भाषा और विचार के बीच क्या संबंध है? बघा मित्रांनो, लेवायोत्स्की के अनुसार भाषा और विचार के बीच क्या संबंध है? पहला ऑप्शन है भाषा और विचार एक दूसरे से स्वतंत्र है. भाषा और विचार विकास की जटिल विनिमय प्रक्रियाएं है. भाषा विचार के आकार नहीं देती है, विचार भाषा को आकार देती है.
बघा मित्रांनो, लेव वायस्की यांनी सांगितलेलं आहे भाषा आणि विचार हे दोन एकमेकांना अटॅच असतात. बघा, आपल्याला जेव्हा आपण भाषा शिकतो, लहान मूल जेव्हा भाषा त्याची मातृभाषा शिकतं आणि तो विचार करायला सुद्धा मातृभाषेतच शिकतो. ओके, त्यामुळे ही एक जटिल विनिमय प्रक्रिया आहे असे लेव वायस्की यांनी सांगितलेलं आहे. म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक शिक्षिका खुद से पूछती है, मैं ऐसे अनुभव कैसे प्रदान कर सकती हूँ जिसमें छात्रों को पर्यावरण में भिन्न प्रकार की वस्तुएं को वर्गीकृत करने और उनकी वर्गीकरण के स्कीमों का विश्लेषण करने की आवश्यकता हो. वह छात्रों की किस बुद्धिमत्ता को बढ़ावा देने की कोशिश करती है? प्राकृतिक बुद्धिमत्ता, शारीरिक गति संवेदी बुद्धिमत्ता, भाषाई बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. याचं उत्तर आहे बघा मित्रांनो 1 नंबरचं प्राकृतिक बुद्धिमत्ता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, छात्रों के लिए कक्षा में प्रतिक्रिया सबसे अधिक प्रभावी होती है. बघा, कोणती प्रक्रिया सगळ्यात जास्त असते? ऑप्शन्स बघा मित्रांनो, सीटीईटीचे प्रश्न असे असतात मित्रांनो की तुम्हाला अर्धे प्रश्न तर येऊ शकतात, पण कसे त्यांचे ऑप्शन्स वाचावे लागतात. त्यामुळं वाचनाची प्रॅक्टिस करा आणि लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा सीडीपी. यह इस बात पर ध्यान केंद्रित करता है कि बच्चा क्या नहीं कर सकता बजाय इसके कि बच्चा क्या कर सकता है. बघा, यह वर्ष के अंत में परीक्षण और परीक्षा पर केंद्रित होता है. नहीं, यह छात्रों को तुलनात्मक श्रेणी प्रदान करता है. तुलनात्मक श्रेणी नाही, एकमेकाला कंपेअर करायचं नाही. नंतर यह सीखने की गतिविधि के दौरान और पश्चात भी होता है. हे बरोबर आहे. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, 9th नंबरचा क्वेश्चन आहे. हाही उपयोजनात्मक प्रश्न आहे आणि हे जे पेपरवर केलेलं आहे ते माझ्या लहान मुलींनी केलेलं आहे. त्याबद्दल खरंच सॉरी, पण तरी माझ्या चॅनल जेवढं शक्य होईल तेवढं मी क्लिअर वाचून दाखवायचा प्रयत्न करते. रमा एक शिक्षिका है जो वायस्की के सिद्धांतों को अपनी कक्षा में लागू कर रही है और वह एक चुनौतीपूर्ण कार्य को पूरा करने के लिए अपने छात्रों को समूह में काम करने के लिए नियुक्त करती है. कार्य के दौरान एक छात्र एक महत्वपूर्ण संकल्पना को समझने के लिए संघर्ष करता है. रमा के लिए इस छात्र की मदद करने का सबसे प्रभावी तरीका क्या होगा? तो तरीका क्या होगा, तर याच्यातलं बघा कोणता तरीका असू शकतो आपल्याला याच्यातून बघायचे. वायस्की यांनी काय सांगितलेले, भाषा आणि विचार ही एकमेकाला अटॅच जटिल प्रक्रिया आहे. तर तो सिद्धांत आहे का याच्यामध्ये किंवा त्याच्यानुसार आहे का ते बघूयात. बघा, पहिला है छात्र के एक अलग कार्य सौंपे जो उसकी योग्यताओं के अनुकूल हो. छात्र, दूसरा ऑप्शन बघा, छात्र के साथ समस्या पर काम करे और समूह के अन्य सदस्यों को शामिल करते हुए आवश्यकतानुसार मार्गदर्शन और प्रतिपुष्टि करणे प्रदान करे. म्हणजे हे बरोबर आहे, हे योग्य वाटते. तरी नेक्स्ट ऑप्शंस वाचो. छात्रों को समस्या का उत्तर प्रदान करे ताकि समूह आगे बढ़ सके. छात्र के समस्या को स्वयं हल करने का प्रयास करने के लिए प्रोत्साहित करे. ते याचं उत्तर आहे 2 नंबरचं. ओके, आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगायचं आहे एकमेका समूहासोबत काम करायला, त्यांना मार्गदर्शन करायचं आणि चुकलं तिथं त्यांना सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, भावनाओं, व्यक्तित्व और सामाजिक संबंधों में परिवर्तन और स्थिरता किस विकास में शामिल है? त्याचं उत्तर आहे मनोसामाजिक विकास. 1 नंबरचं मनोसामाजिक विकास. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रचनावादी शिक्षण विद्यार्थियों को अधिगम की ओर ले जाता है. यंत्रवत, ग्रहणशील,
खोज आधारित, अर्थहीन। तर याचं उत्तर आहे खोज आधारित। प्रगतिशील शिक्षा में बच्चों को किस तरह देखा जाता है? प्रगतिशील शिक्षामध्ये मुलांना कशा प्रकारे बघितलं जातं? बघा, ज्ञानवर्धक और अर्थ की रचना करने वाले, कमजोर, सुरक्षा की जरूरत में नहीं, मासूम और आश्रित नहीं, आज्ञाकारी और केवल ज्ञान का उपभोग करने का में सक्षम नाही। त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं, ज्ञानवर्धक और अर्थ की रचना करने वाले। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। बघा, जीन पियाजे के संज्ञात्मक विकास का सिद्धांत यह बताता है कि, काय सांगते जीन पियाजे यांचे सिद्धांत? बघा, ऑप्शन्स वाचते मी। एक, पाठ्यक्रम को बच्चों के आयु समूह व चरण को ध्यान में रखकर तैयार किया जाना चाहिए। शिक्षण का बल गतिविधि के परिणाम पर होना चाहिए, न की सोचने की प्रक्रिया पर। नाही, इथं जीन पियाजे विचार करण्याच्या प्रक्रियेला जास्त प्रभावी असतात। व्यवहार को दंड और पुरस्कार के माध्यम से अनुकूलित किया जाना चाहिए। नाही, दंड आणि पुरस्कार, दंड विद्यार्थ्यांना द्यायचं का नाही द्यायचं, हे निगेटिव्ह वाक्य झालं। अवधारणाओं को जटिल से सरल के क्रम में सिखाया जाना चाहिए। तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे 1 नंबरचा, पाठ्यक्रम को बच्चों के आयु समूह व चरण को ध्यान में रखकर तयार किया जाना चाहिए। त्यांचं वय, समूह आणि त्यांचा आधार याला विचार करून त्यांचा अभ्यासक्रम तयार करायला पाहिजे, पाठ्यक्रम। नेक्स्ट क्वेश्चन बघा, महारत हासिल करने के लक्ष्य निर्धारित करने से छात्र की अभिप्रेरणा और योग्यता के बारे में विचार कैसे प्रभावित होते हैं? ओके, यह अक्सर योग्यता के स्थिर दृष्टिकोण में बढ़ी हुई बाहरी अभिप्रेरणा और विश्वास को दर्शाता है। नहीं, यह अक्सर योग्यता के वृद्धिशील दृष्टिकोण में बढ़ी हुई बाहरी अभिप्रेरणा और विश्वास को दर्शाता है। नहीं, यह अक्सर योग्यता के स्थिर दृष्टिकोण में बढ़ी हुई आंतरिक अभिप्रेरणा और विश्वास को दर्शाता है। यह अक्सर योग्यता के वृद्धिशील दृष्टिकोण में बढ़ी हुई आंतरिक अभिप्रेरणा और विश्वास को दर्शाता है। याचं उत्तर आहे 4 नंबर। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, अभिकथन। किशोर अवस्था के दौरान जेंडर अपेक्षाओं के अनुरूप स्त्रीत्व या पुरुषत्व की परंपराओं का पालन करने के लिए दबाव बढ़ जाता है। रीजन, कारण बघा, जेंडर और जेंडर भूमिकाएं जैविक रूप से निर्धारित की जाती है। ओके, तर बघा मित्रांनो, याचं रीजन, अभिकथन तो बरोबर आहे। मुलांना प्रेशराइज केलं जातं की स्त्री आणि पुरुष यांच्या परंपरा मान्य करण्यासाठी, पण याचं आर हे जैविक रूप से निर्धारित करते हैं, हे योग्य नाहीये। म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबर से, ए सही है लेकिन आर गलत है। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, 16 नंबरचा क्वेश्चन आहे, अभिकथन। शिक्षकों के विद्यार्थियों के बीच बहस, चर्चा और सहयोग को प्रोत्साहित करना चाहिए। हो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डिबेट घ्यायला पाहिजे, डिस्कशन करायला पाहिजे आणि त्यांना सहयोगसाठी प्रोत्साहितही करायला पाहिजे, हे योग्य आहे। आता बघा आर काय म्हणते, रीजन काय देते। ज्ञान उत्पादन एक निष्क्रिय प्रक्रिया आहे। ही निष्क्रिय प्रक्रिया आहे का? नाहीये। ही क्रियाशील प्रक्रिया आहे, ज्यामध्ये विद्यार्थी सहभाग घेतात, तिथे विद्यार्थी क्रियाशील राहतो। सामूहिक गतिविधियों के संलग्नता अर्थपूर्ण अधिगम में बाधा डालता है, हे चुकीचं आहे। म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं, ए सही आहे, आर गलत है। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, निम्नलिखित में से क्या दृष्टिबाधित विद्यार्थियों को कक्षा में भागीदारी लेने में बाधा डालता है? दृष्टिबाधित म्हणजे मुलांना दिसत नाही, ज्या मुलांना दिसत नाही त्यांना शिक्षणामध्ये काय बाधा आणतो हे बघा। उभरी हुई रेखाएं, चित्र और मानचित्र।
ओके, हे विद्यार्थ्यांना मदत करतात. ग्राफिक सामग्री के स्पर्शनीय तरीके, म्हणजे जे स्पर्शानं ओळखता येते सामग्री, ग्राफिक सामग्री ही विद्यार्थ्यांना मदत करते, जे दृष्टिबाधित विद्यार्थी आहे त्यांना. इलेक्ट्रॉनिक रूप से प्रारूपित व्याख्यान प्रतिलेखन, म्हणजे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक रूपनं त्यांना ऐकवायच्या त्या गोष्टी, एखादा निबंध असेल, कोणतीही गोष्ट ज्या मुलांना दिसत नाही त्यांना हे नक्कीच मदत करणार इलेक्ट्रॉनिक रूप. मुद्रित पाठ्यपुस्तके और नोट्स, मुद्रित म्हणजे मित्रांनो प्रिंटेड टेक्स्टबुक. प्रिंटेड टेक्स्टबुक मुलांना ज्यांना दृष्टीच नाहीये त्यांना हे मदत करू शकेल का? नाही करू शकणार. म्हणून याचं उत्तर आहे बाधा डालता आहे. विचारलं तर कोण बाधा डालतंय, ते हे 4 नंबरचं ऑप्शन, प्रिंटेड टेक्स्टबुक अँड नोट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. निम्नलिखित में से कौन सा सही सुमेलित युग्म है? बघा, रचनात्मक मूल्यांकन म्हणजे काय बघा, यह निर्धारित करता है कि छात्र कक्षा में पहले और बाद में क्या कर रहे हैं. ओके, योगात्मक मूल्यांकन काय म्हणते कि इनमें पेपर पेंसिल परीक्षण के साथ साथ और लिखित व्यवहारों के विस्तृत विवरण शामिल है. ओके, मानदंड संदर्भित मूल्यांकन काय म्हणते, विशिष्ट विषयों की महारत शामिल. ओके, और मानक म्हणते संदर्भित मूल्यांकन, मानक संदर्भित मूल्यांकन साथियों के प्रदर्शन की तुलना करता है. म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सुनीता एक 12 वर्षीय लड़की विशेष संगीतीय क्षमता रखती है. उनके माता पिता दोनों ही निपुण गायक है और वे सुनीता को अपनी आवाज को और बेहतर करने के लिए प्रशिक्षण कक्षा में भेज रहे हैं. सुनीता की यह क्षमता संभावित रूप से किन कारकों की अंतर्क्रिया का परिणाम है? आनुवंशिकता और वातावरण, लैंगिक पहचान और आनुवंशिक संरचना, वृद्ध और परिपक्वता, पोषण और अनुशासन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं, आनुवंशिकता और वातावरण. आनुवंशिक म्हणजे तिच्या आई वडिलांनाही संगीत येतं, अगोदरपासून संगीत माहिती आहे. वातावरण म्हणजे तिला एन्व्हायरमेंट त्या पद्धतीचं मिळालं की तिच्या जी क्षमता आहे त्याला ती छान प्रकारे करेल, अजून छान प्रकारे करेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लॉरेंस कोहलबर्ग ने बच्चों के नैतिक विकास का अध्ययन करने के लिए किस विधि का प्रयोग किया? खेल, 1 नंबरचं, खेल के दौरान बच्चों का अवलोकन करना, प्रायोगिक विधि, मात्रात्मक शोध कार्यविधि और बच्चों के समान नैतिक दुविधाएं रखना और अनुक्रियाओं की समालोचना करना. त्याचं उत्तर आहे 4 नंबरचं, बच्चों को सामने नैतिक दुविधाएं रखना, म्हणजे मुलांना अशा दुविधामध्ये टाकायचं की ते काय करू शकतील हे आपण वॉच करायचं, अनालाइज करायचं की त्यांच्या रिस्पॉन्स वरून की ते काय करू शकतील. एखाद्या दुविधामध्ये त्यांना टाकलं तर ते काय करतील पुढची स्टेप, ह्याचं अनालिसिस करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, असरेशन आहे अभिकथन. स्कूलों को उस ढांचे के भीतर कार्य करना चाहिए जो तैयार उत्पाद और सीखने के परिणामों का आकलन करते हैं. बघा, स्कूलला अशा एका ह्याच्यामध्ये ठेवायचे का, बंदिस्त गोष्टी ठेवायचे का, कार्य करण्याचं उत्पाद आणि त्यांना फक्त शिकवण्याचंच तेवढं काम करायचं, त्याचा परिणाम त्यांना म्हणजे त्यांचं टीचरांनी शिकवायचं, शिकवून त्यांचं काम संपवून टाकायचं. लर्निंग आउटकम्स काय येतात हे बघायचं का, नाही बघणं, हे बरोबर आहे काय का, फ्रेमवर्क मध्ये काम करायचं नाही, म्हणून हे चुकीचं आहे. सीखना पक्के और तौर पर अनुक्रमित और पदानुक्रमित है. म्हणजे लर्निंग
ही सिक्वेन्शियल आणि हायरार्किकल असेल का? नाही असू शकणार. म्हणून हे दोन्हीही चुकीचे आहेत. ए एंड और आर दोनों गलत है. नेक्स्ट क्वेश्चन बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन स्वलीनता के संदर्भ में सही है? स्वलीनता के संदर्भ में सही है. बघा, स्वलीनता ऑटिज्म, स्वलीनता म्हणजे ऑटिज्म. स्वलीनता की केवल वातावरणीय कारकों के कारण होता है? नहीं, ये हेरिडिटरी असतं. स्वलीनता का इलाज किया जा सकता है, उम्र के साथ इसमें सुधार आता है. हे मित्रांनो अनुवंशिक बिमारी असल्यामुळे, अनुवंशिक आजार असल्यामुळे हा सुधारू तर शकते थोडाफार प्रमाणात, पण याचा इलाज एवढा काही शक्य नसतो. स्वलीनता वाले सभी लोगों में कम से कम एक विशेष कौशल्य होता है. ओके, तो बघा, स्वलीनता एक तंत्रकीय विकासात्मक विकार है, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे ही. म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबर. बघा, किस अधिगम की रणनीति में बच्चों द्वारा दूसरों को सीखना शामिल है जो उन्होंने सीखा है? ओके, विच लर्निंग स्ट्रैटेजी इन्वॉल्व्स लर्निंग टीचिंग अदर्स व्हाट दे हैव लर्न. ओके, तो व्याख्यान शिक्षण, पारस्परिक शिक्षण, अनुबंधन अधिगम और रटकर सीखना. रटकर सीखना तर योग्य नाही. व्याख्यान शिक्षण पद्धती म्हणजे टीचरांनी शिकवायचं, विद्यार्थी निष्क्रिय असतो तिथे. आणि अनुबंध म्हणजे कंडिशनल लर्निंग. कंडिशनल लर्निंग म्हणजे एकच कंडिशनवरती, कोणत्याही एकाच कंडिशनवरती शिकत. रेसिप्रोकल लर्निंग म्हणजे दोघांकडून तेवढाच रिस्पॉन्स असतो. म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं रेसिप्रोकल लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, संवेदनशील अवधि वह समय अवधि होती है जिसके दौरान कुछ डैश विशेष रूप से सामान्य विकास के लिए महत्वपूर्ण है. काय? पर्यावरणीय कारक, अनुवंशागत कारक, मानवजाती कारक और उत्पत्तीमूलक कारक. त्याचं उत्तर आहे पर्यावरणीय कारक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पठन कौशल्य से जूझ रहे छात्रों को पढ़ना सिखाया जा सकता है. स्टूडेंट स्ट्रगलिंग विथ डिस्लेक्सिया कॅन बी टॉट टू रीड. ओके, तर डिस्लेक्सियासाठी आपण कशा प्रकारे त्यांना शिकवू शकतो? लंबे और जटिल गद्यांश देकर? नाही, इट्स रॉन्ग. अनुकूल की अनुबंधित विधि के माध्यम से त्यांना कंडिशनिंग ठेवून शिकवायचं का? नाही. व्यवस्थित ध्वन्यात्मक प्रशिक्षण के माध्यम से, म्हणजे फोनिकल वर्ड्स त्यांचे व्यवस्थित फोनिकल ट्रेनिंग देऊन आपण त्यांना हे शिकू शकतो. ध्वन्यात्मक प्रशिक्षण म्हणजे फोनोलॉजिकल ट्रेनिंग. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. हेही नाहीये, ग्रेड देऊन त्यांना शिकवणं योग्य नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, निम्न में से कौन सा प्रश्न विशेषात्मक चिंतन को बढ़ावा देता है? ओके, तर अनालिटिकल थिंकिंगला कोण प्रमोट करतो, कसं प्रमोट केला जातं? बघा, भारत के कुल जनसंख्या किती? अनालिटिकल थिंकिंग म्हणजे आपण समोरच्याला विचार करायला लावणं, विद्यार्थ्यांना विचार करायला लावणं. आता बघा, प्रश्न कोणते अनालिटिकल आहे त्याच्यातले. भारत की कुल जनसंख्या कितनी आहे? जो काय आकडा येईल तो याच्यात विचार करायची काही गरज पडते का? नाही. भारत में जनसंख्या वृद्धि के विभिन्न कारण क्या है? आता आपल्याला इथं कारण विचारले, कोणते कोणते कारण असू शकते जनसंख्या वाढतीये त्याची, ते आपल्याला कारण द्यायचे. भारत की राजधानी जे आहे ते आहे, एकच अंतर, दिल्ली भारताची राजधानी. भारत में कितने राज्य है? जे आहे ते आन्सर, एकच आकडा. तर विचार करायला लावणारा, अनालिटिकल थिंकिंगला प्रमोट करणारा आन्सर आहे 2 नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, अभिकथन आहे. शिक्षकों को
बच्चों को प्रयोग के लिए बहुत सारे अवसर देना चाहिए और उदाहरणों और गैर उदाहरणों पर चर्चा करनी चाहिए. ओके, हे बरोबर आहे. शिक्षकाला काय करायचे, विद्यार्थ्यांना खूप सारे अवसर द्यायचे, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या, अपॉर्च्युनिटीज द्यायच्या त्यांना वेगवेगळ्या, आणि त्या दिल्यानंतर त्यांना वेगवेगळे उदाहरणं वगैरे देऊन त्यांना एक्सपेरिमेंट सांगून त्यांच्यावर चर्चा करायची. ओके, हे योग्य आहे, अभिकथन योग्य आहे. आता याची सही व्याख्या करते का हे पाहूया. बच्चों में गलत धारणाओं से निपटने का एक रचनात्मक तरीका विपरीत उदाहरण प्रदान करना चाहिए. हे पण योग्य आहे. म्हणजे त्यांना अशा पद्धतीनं विचार करायला शिकवायचं की रचनात्मक पद्धतीने, म्हणजे जी की समाजामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करायला शिकलं पाहिजे, उदाहरणं द्यायला पाहिजे टीचरांनी. ओके, तर या दोन्ही बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे ए और आर दोनों सही है. ए की आर व्याख्या करता है. नेक्स्ट बघा, एशियाई संस्कृतियों में जो सामाजिक सद्भावना पर जोर देते हैं, क्रोध की अभिव्यक्ति को हतोत्साहित किया जाता है और श्रम को प्रोत्साहित किया जाता है. बरोबर आहे, याचं हे ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो. आणि सेकंड बघा, भावना व्यक्ति पर और है और सीखने में कोई भूमिका नहीं निभाती है. नाही, भावना आणि शिकण्याची खूप मोठी भूमिका असते, म्हणून ए बरोबर आहे आणि आर चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थियों में समालोचनात्मक चिंतन को विकसित करने के लिए एक शिक्षक को काय करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी ऐसे सवाल देने चाहिए जिनमें निष्कर्ष और व्याख्याएं शामिल हो. व्याख्याएं आणि निष्कर्ष शामिल हो, हे योग्य वाटते कुठेतरी. बघा पुढचं, ऐसे सवालों से बचना चाहिए जिसमें विवेचन और विश्लेषण आवश्यक होती है. नाही, बचना चाहिए म्हणजे हे घ्यायलाच नाही पाहिजे. केवल शब्द आला की हे रॉन्ग होतो मित्रांनो. सवाल पूछने चाहिए जिसके उत्तर हो, एक ही उत्तर हो, चुकीचं आहे. विद्यार्थियों को उनके संदेह सवाल पूछने के लिए हस्तोदित करना चाहिए, चुकीचं. म्हणून याचं उत्तर आहे एक नंबरचं. डिस्करेज, हस्तोदित म्हणजे डिस्करेज करायला पाहिजे का, नाही, त्यांना उलट प्रोत्साहित करायला पाहिजे, त्यामुळे याचं उत्तर आहे एक नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन्क्लुझिव्ह क्लासरूम समावेशी कक्षा काय असते ते बघा. याचं उत्तर बघा मित्रांनो काय असेल, अलग अलग विभिन्नताओं के अनुसार विभेदित निर्देश दिए जाते हैं. म्हणजे वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिले जातात ॲज पर वेगवेगळ्या गोष्टीनुसार. ओके, तर बघा, आर मीन टू ऑफर डिफरेंशिएटेड इंस्ट्रक्शंस एज पर इंडिविजुअल डिफरेंसेस. ओके, बच्चों के बीच हर तरह की विभिन्नताओं को दूर करने का लक्ष्य रखती है. बच्चों को पहचानना चाहिए कि हर बच्चा एक ही दर और एक ही समय में शिकेगा. नाही, प्रत्येक मुलाची मेंटल कॅपॅसिटी वेगळी असते, तो प्रत्येक वेळेस वेगवेगळं शिकत असतो, वेगवेगळा विद्यार्थी वेगवेगळं शिकत असतो. में विशेष बच्चों की जरूरत, समावेशी कक्षा में बघा, विशेष बच्चों की जरूरतों को पूरा करने के लिए अलग अलग शिक्षण कार्यक्रम पेश किया जाना चाहिए. नाही, हे पण योग्य नाही, म्हणून याचं उत्तर आहे एक नंबरचं. वेगवेगळे त्यांना अलग अलग क्षमता भिन्नताओं के अनुरूप विभेदित निर्देश दिए जाते हैं. ओके, इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये असं असतं, समावेशी कक्षा. ओके, म्हणून याचं उत्तर आहे एक नंबरचं. ओके मित्रांनो, हा झाला सीडीपीचा पेपर जुलै 2024चा. 30 प्रश्न घेतलेले आहेत आपण आज. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट विषयाचे क्वेश्चन्स घेऊयात जुलै 2024चे.
ओके, थँक्यू.